तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे। पावसाचा जोर आजपासून आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता, तसेच काही भागांमध्ये तर अक्षरशः आपल्याला ढगफुटीचा इशारा देण्यात येत आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तसेच तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे, पाऊस झाला की नाही झाला ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व तुमचं लोकेशन देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। बीड, माजलगाव या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळते, तर काही ठिकाणी जोरदार देखील पाहायला मिळू शकतो। जिंतूर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। यवतमाळ, वाशिम, पुसद, कारंजा या भागामध्ये आपल्याला देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळते दुपारनंतर। आर्वी, वर्धा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, गोंदिया या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळते। जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, अकळूज, इंदापूर, बारामती, फलटण, वडूज, विटा, कराड, जत या भागामध्ये अक्षरशः आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी म्हणजेच आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा ढगफुटी पाऊस पाहायला मिळते। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगफुटी मुसळधार पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।